नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत जे कौशल्य शिकू शकतो आणि त्या माध्यमातून आपण रोजगार प्राप्त करू शकतो या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागील व्हिडिओजमध्ये आपण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कौशल्याची माहिती घेतली, करिअरच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे। ती माहिती सुद्धा तुम्हाला उपयोगी आहे। मात्र ज्यावेळेस आपण राज्यशास्त्राअंतर्गत करिअरच्या संधी असं आपण म्हणतो, त्यावेळेस राज्यशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण शिकू शकतो किंवा राज्यशास्त्र शिकत असतानाच आपण कुठली कौशल्य प्राप्त करू शकतो, त्या माध्यमातून आपल्याला रोजगार कसा प्राप्त होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती तीही आपल्या पद्धतीने म्हणजेच या 5 कौशल्यांच्या माध्यमातून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की या चॅनलवर अशा या सर्व गोष्टींची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। फक्त ती चर्चा तुम्ही ऐकावी, आपल्या मित्रापर्यंत न्यावी आणि त्याचबरोबर या चॅनलवर तुम्ही कनेक्ट असावं, यासाठीच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागतं आणि तुमच्या फीडबॅकची नोंद सुद्धा तुम्हाला करावी लागते। म्हणून या चॅनलला अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही देताल अशी अपेक्षा। आपण असं पाहतो की ज्यावेळेस आपण राज्यशास्त्र हा विषय तुमचा मुख्य विषय म्हणून घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण करण्याची सुद्धा गरज असते आणि त्या गरजेसाठीच आपण या विषयाचा अभ्यास करतो। त्यावेळेला आपल्याकडे कोणकोणती कौशल्य विकसित करू शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो, तेही पदवी पातळीपर्यंतच, हे लक्षात असू द्या। त्यासाठीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आपण कौशल्याच्या संदर्भात सविस्तर अशा पद्धतीची माहिती देत आहोत। म्हणजेच कौशल्य म्हणजे नेमकं काय ह्याच्या बाबतचं जे विस्तृत विवेचन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, ते व्हिडिओज तुम्ही मुख्यत्वे करून पहा। त्याच्याच अनुषंगाने स्पष्टीकरण या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि ते आहे कौशल्य म्हणजे कार्याचा परिणाम। म्हणजे जे कार्य तुम्हाला करायचं आहे त्या कार्याचा परिणाम। आता या ठिकाणी आपण कौशल्य दिलेली आहेत, त्याचा सुद्धा संदर्भ आपण या व्याख्येशी जोडणार आणि तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगणार आहोत। म्हणजे तुम्हाला ही व्याख्याही समजून येईल। म्हणजेच कौशल्य म्हणजे कार्याचा परिणाम, जो व्यक्तीच्या एखाद्या क्षेत्रातील प्रावीण्यता दाखवितो। काय दाखवतो? प्रावीण्यता दाखवतो। कोणत्या क्षेत्रातील? एखाद्या क्षेत्रातील। आणि त्याचबरोबर आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते सुद्धा गाठवतो, म्हणजे ते कौशल्य आहे। आता अशी ही जी काही कौशल्याची व्याख्या साधारणपणे घेतली जाते, ते कौशल्य आपल्याला शिकत असतानाच, तोही आपला राज्यशास्त्र हा विषय शिकत असताना कशा पद्धतीची घ्यायची हे सुद्धा माहीत आपल्याला पाहिजे। आता अशी गोष्टी किंवा अशी कौशल्ये ही कधी उपलब्ध होतील? जर आपण तसा आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आपल्या सराउंडिंग वातावरणामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जर लक्षात घेतलं तर। आता त्यासाठी आपण पहिला जो काही मुद्दा दिलेला आहे, तो पहिला मुद्दा फार सोपा आणि आपल्या अवतीभोवतीच्या जगामध्ये तो उपलब्ध आहे किंवा त्याची नितांत लोकांना आज गरज आहे। म्हणजे ती काय की वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेसमध्ये अर्ज करण्याची रीत ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि ती रीत प्रत्येक व्यक्तीला माहीत असेलच असं नाही। मग तो सुशिक्षित असेल किंवा शिकलेला नसेलही, त्यांना सुद्धा ती रीत माहीत नसते। मग असे अर्ज, कोणत्या अर्जांची गरज आहे, कोणते अर्ज आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, कोणत्या पद्धतीने आपण त्याच्यावर मेहनत घेऊ शकतो, असे अर्ज लिहिण्याची कला शिकणे म्हणजेच राज्यशास्त्राअंतर्गत सुद्धा अशा पद्धतीच्या अर्ज लेखनाची कला तुम्ही शिकणं होय। हा पहिला मुद्दा झाला। आता दुसरा जो काही मुद्दा आपण घेतलेला आहे तो काय आहे, तर तो लेखन म्हणजेच काय की लेखन करण्याची कला। आता जसं आपण अर्ज असं जे म्हटलेलं आहे, त्याचबरोबर आपण त्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीचं लेखन आपल्याला करता येईल। विशिष्ट पद्धतीनं किंवा आपल्या दैनंदिन रुटीनच्या मध्ये
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी लेखनिकांची मदत लागते. आता अशा वेळेला असा लेखनिक होण्याची कला जर आपण पदवी पातळीवर शिकून घेतली तर तो आपला चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट होतो. आणि जर आपला असा प्रोजेक्ट झाला, असं कौशल्य आपल्याकडे आलं, तर आपोआप लोक आपल्याला ते काम सांगतात, विशिष्ट तुम्हाला त्याचा मोबदला किंवा मानधन सुद्धा देतात आणि आपला विद्यार्थी दशेमध्येच रोजगार सुरू होतो. म्हणजेच करिअर अपॉर्च्युनिटी इन पॉलिटिकल सायन्स हा जो काही शब्द प्रयोग या वर्षापासून तुम्हाला शिकायचा आहे तो अशा पद्धतीचा किंवा या पद्धतीने आपण तो घेऊ शकतो. कौशल्यातून रोजगार आपण मिळू शकतो. तिसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता तो या पद्धतीचा आहे, म्हणजेच क्रमिक पुस्तकांचे वाचन करून त्यांचे ऑडिओज बनवणे. तुम्हाला लक्षात असेल की बऱ्याचशा लोकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा असतो. आता हे जो काही कंटाळा आहे हीच गोष्ट आपण हेरायची. आपल्याकडे वेळ आहे, आपण विद्यार्थी आहोत, त्यावेळेला आपल्याला सुद्धा आपल्या पुस्तकांचा अभ्यास करायचा असतो. आपलं प्रोनाऊन्सिएशन बऱ्याच अंशी चांगलं असतं. त्या प्रोनाऊन्सिएशनच्या माध्यमाचा वापर आपण करू शकतो आणि वेगवेगळी आपलीच क्रमिक पुस्तके जी आहेत ती क्रमिक पुस्तके आपण वाचून त्यांच्या छोट्या छोट्या ऑडिओ क्लिप्स आपण करू शकतो. त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना अशा पद्धतीच्या गोष्टींची गरज आहे किंवा वाचनाची आवड आहे परंतु त्यांना वाचण्याची आत्ता त्यांच्याकडं वेळ उपलब्ध नाही, अशा लोकांना आपण या साधारणपणे गोष्टी सहज करू शकतो आणि त्या माध्यमातून आपला रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणजेच काय की राज्यशास्त्राअंतर्गत आपण कौशल्य शिकायची, त्याचबरोबर त्या कौशल्याचा वापर आपल्या रोजगारामध्ये करायचा आणि भविष्यामधील वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा या संधी प्राप्त करून घ्यायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता चौथा जो काही मुद्दा दिलेला आहे की जो की आपल्या विषयाशीच तो निगडीत आहे. आता निगडीत असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येईल की निवडणुका ज्या आहेत म्हणजे लोकशाही प्रणालीमध्ये सतत म्हणजे अव्याहतपणे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका चालू असतात. आता या निवडणुका चालू असतात, मात्र जे काही ट्रेन लोक असतात ते ट्रेन लोक निवडणुकीच्या कामासाठी मिळत नाही. अशा वेळेला आपल्याला काय करायचंय की राजकीय पक्षाचे प्रचार तंत्र शिकून घ्यायचं. काय करायचंय की निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कशा पद्धतीचा प्रचार करतात, त्यांचं तंत्र कोणतं असतं, कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत जातात, आपला विचार कशा पद्धतीने मांडू शकतात किंवा मांडत असतात, त्यांचं मतपरिवर्तन कशा पद्धतीचं करू शकतात, या सर्व गोष्टी आपल्या एज्युकेशनच्या कालखंडात आपल्याला शिकणं सहज शक्य आहे. रोजगार कसा उपलब्ध होतो तर इकडे तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश तुमचा असतो, त्या प्रवेशाच्या माध्यमातून तुम्हाला पदवी सुद्धा मिळालेली आहे आणि आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर आपल्याला प्रत्येक वर्षाला कुठलं ना कुठलं सर्टिफिकेट विद्यापीठ देणार आहे, हे लक्षात असू द्या. फक्त आपण निश्चित दिलेले जे काही क्रेडिट्स आहेत ते आपल्याला प्राप्त करायचे. म्हणजेच निवडणुकीचं तंत्र आपण शिकून घेतलं, आपोआप ज्या ज्या निवडणुकामध्ये म्हणजे निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे मनुष्यबळ लागतं मग ते प्रशासनाला असेल किंवा राजकीय पक्षांना असेल, त्या मनुष्यबळाची जी काही उपलब्धता आहे ती अशा पद्धतीची होत जाते आणि आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळू शकतो. साधारणपणे कौशल्याच्या माध्यमातून रोजगार मिळवणे हा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि त्याच माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. पाचवा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो काय आहे तर तो सुद्धा आपण लक्षात घ्या. निवडणुकीचे व्यवस्थापन अवगत करणे. म्हणजे काय होत आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीच्या निवडणुका असतात त्यांचं जे काही विशिष्ट अशा पद्धतीचं प्रत्येक पक्षाचं वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन असतं, त्या व्यवस्थापनाचा साधारणपणे आपल्याला आढावा घेता आला पाहिजे, त्याचं नियोजन करता आलं पाहिजे, त्या माध्यमातून त्या पक्षाला किंवा प्रशासनाला मदत करता आली पाहिजे. ही जर बारीक आपली कौशल्य आपण विकसित करू शकलो तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. म्हणजे काय की सुरुवातीला जर मी असं सांगितलेलं आहे तुम्हाला की कौशल्याची व्याख्या या ठिकाणी आपण अतिशय
साधी, समर्पक आणि तुम्हाला समजण्याजोगी दिलेली आहे. ती काय दिलेली आहे? कौशल्य म्हणजे कार्याचा परिणाम. आता कार्याचा परिणाम कोणत्या परिणाम? की पहिल्या याच्यात जसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही जे कार्य करतात त्या कार्याचा परिणाम तुम्हाला दाखवता आला, नंतर त्याच माध्यमातून एखाद्या क्षेत्रातील प्रावीण्यता दाखवता आली, त्याचबरोबर निश्चित जे काही उद्दिष्टे आहे ते गाठता आलं, तर निश्चितच ते कौशल्य तुमच्यासाठी ते लागू पडतं. किंवा असे कौशल्य तुम्ही पदवी घेत असतानाच तुम्ही हे शिकू शकता. या गोष्टी कोणत्याही विद्यापीठामध्ये तुम्हाला किंवा तुम्ही ज्या ज्या विद्यापीठात पदवी करतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या सर्व गोष्टी लागू पडत असतात. म्हणजेच स्किल एनहान्समेंट कोर्स हा जो काही तुम्हाला सध्या पेपर ठेवलेला आहे पदवी पातळीवर, त्या पेपर अंतर्गत अशाच स्वरूपाची कौशल्य प्रत्येकासाठी दिलेली आहेत प्रत्येक विषयाच्या अंतर्गत. आणि ते कौशल्य शिकून प्रथमतः तुम्हाला एक शॉर्ट जो काही रोजगार आहे तो मिळवणे आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनाची दीर्घकालीन अशा पद्धतीची करिअरची संधी उपलब्ध करून घेणे. म्हणजेच राज्यशास्त्र अंतर्गत सुद्धा हे राज्यशास्त्र शिकल्याच्या नंतर कोणत्या संधी तुमच्या समोर उपलब्ध आहेत याचं उत्तर घेण्यासाठी तुम्हाला हा अशा पद्धतीचा भाग सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच अशा पद्धतीच्या व्हिडिओची निर्मिती आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत देत असतो. तोच भाग तुम्ही समजून घ्यायचा आणि असा भाग समजलेला असेल तर निश्चितच मग या चॅनलवर कनेक्ट राहून या चॅनलचंही लाईकचं बटन सुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.